येशूला, हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. प्रिय बंधूंनो, पवित्र मिसावळी ही ख्रिस्त सभेची आभाराची सर्वोच्च प्रार्थना आहे. ख्रिस्त सभेच्या तासावेळी होणाऱ्या उपासनेत मिसावळीद्वारे होणारा प्रभुगौरव दिवसभर चालू असतो. अशा प्रकारे परमेश्वराच्या उपकारांचे स्मरण व पालन करण्यास ख्रिस्त सभा आम्हाला शिकवते. आपल्याला अन्न देणाऱ्या परमेश्वराचे आभार मानूया. आपल्या पहिल्या पिकाचा उपवास आपल्याने परमेश्वराला समर्पित केला. सर्वांचे भले व्हावे म्हणून देव आपल्याला दाने देत असतो. ती सर्वांना वाटूया म्हणजे आपण त्याची लायक लेकरे ठरू. प्रभूचा शब्द. मोशेने लोकांना सांगितले की तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो की काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उंच करीन. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावतील. नगरात, शेतीवाडीत व आशीर्वादित होशील. तुझे मुलेबाले, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिलारे, गुरेढोरे, शेरडे, मेंढे ह्यांची वस्त आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझे पात्र आशीर्वादित होतील. तुझी धान्याची टोकरे प्रसन्न होतील. तू हात घालशील त्या प्रत्येकी कामाला परमेश्वर तुला बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला ऐस देईल. जी भूमी तुला देवाची परमेश्वराने तुझ्या पूर्वजाशी शपथ वाहील होती ती तुझी मुलीबाले, तुझे गुराढोरांची वासरे व तुझ्या भूमीचं उपज ह्यांची तुला कल्पनासाठी तो अभिवृत्त करीन. परमेश्वर तुझ्यासाठी आकाश खुल्ले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतू पाऊस पाडील आणि तुझ्या हाताचा सर्व कामाला यश येईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उपसले देशील, पण तुला कोणाकडूनही उपसले द्यावे लागणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. आपण आता मध्यस्थी प्रार्थना करूया. आपल्या कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद करा म्हणून पूर्णपणे प्रार्थना करत आहोत. आपण जीवनात सत्कृत्य केली पाहिजे ते आम्ही विसरू नये त्यासाठी परमेश्वराची आज्ञा करूया. हे प्रभू आमच्या श्रमावर आशीर्वाद दाखवा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळे आम्हाला जमिनीतून अन्न मिळाले आहे. निंदणाच्या कामाने आम्ही पिकवलेल्या धान्यामुळे आमच्या शरीराचे पोषण व आत्म्याचे संवर्धन होऊ. हे प्रभू आमच्या श्रमावर आशीर्वाद द्या. हे प्रभू, तू जग येशू ख्रिस्ताद्वारे सत्कृत्याने भरून टाकले आहेस. त्यांच्यासह राहून आम्हाला जीवनाची परिपूर्णता लाभून यश मिळो. हे प्रभू आमच्या श्रमावर आशीर्वाद घाल. हे परमेश्वरा, पवित्र मिसामध्ये रहस्यमय श्रद्धेची चिन्हे म्हणून आमच्या कर्तृत्वाची फळे स्वीकारलीस. तुझ्या पुत्राच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी आम्ही आनंद स्तुती दानव ख्रिस्ताच्या अखंड प्रगतीसाठी फलदायी हो. हे प्रभू आमच्या श्रमावर आशीर्वाद घाल. हे प्रभू, पुरवलेल्या साधनाचा तुझ्या लेकरांनी लाभ घ्यावा अशी योजनेस समाधानी जीवनाचा आस्वाद घेऊन तुझा गौरव करण्यासाठी आणि तुझ्या नामाची स्तुती गाण्यासाठी गरजबांधाने पुढे आले म्हणून त्यांना प्रेरणा दे. हे प्रभू आमच्या श्रमावर आशीर्वाद घाल. आशीर्वादाची प्रार्थना.
हे सर्वशक्तिमान परमेश्वर, भूमीतून अन्न मिळावे म्हणून तू पाऊस आणि पाणी पाठवतोस, तसाच तू त्यांच्यावर तुझ्या आशीर्वादाचा प्रसन्न शिडकाव कर. तुझ्या लोकांची हृदय कृतज्ञतेने भरून टाक. जमिनीच्या सुपीकतेतून भुकेल्यांना तृप्त कर आणि गरीब व गरजवंतांनी तुझ्या नावाचा जयघोष करावा असे कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र व पवित्र आत्मा यांना आम्ही आशीर्वाद करू. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्णामध्ये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्णामध्ये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. ए प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण गीत घेऊया. तू सन्मान तो बहुमान. सन्मान तू बहुमान, आमचा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान, मरिया आमचा तू अभिमान. तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वाण. तू सन्मान तू बहुमान, मरिया आमचा तू अभिमान. फातिमा मातेचा ध्वज फडकवण्यासाठी भाग्य लाभलेले आजचे मान्यवर सौ ममता सायरस डिकोस्टा आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही इथे आमंत्रित करीत आहोत. फातिमा मातेचा ध्वज फडकविण्याचे भाग्य या दाम्पत्यांना लाभलेले आहे. त्यांचा परिचय करून देण्यात येईल. माऊलीचा ध्वज फडकवण्याचे भाग्य लाभलेले आजचे मानकरी सौ ममता सायरस डिकोस्टा यांचा परिचय. सौ ममता सायरस डिकोस्टा ह्या आपल्या धर्मग्रामातील भाबोळा गाव परिवारातील आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त व वैवाहिक जीवनाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने फातिमा मातेचा ध्वज फडकवण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्याबद्दल त्यांचे कुटुंब माऊलीला व ईश्वराला धन्यवाद देत आहेत. सौ ममता डिकोस्टा ह्या डिस्ने स्टार येथे काम करीत आहेत व त्यांचे पती श्री सायरस डिकोस्टा हे DDB मुद्रा येथे काम करीत आहेत. 2 सुंदर मुले, चांगले कुटुंब, आदर्श मातापिता, उत्तम आरोग्य दिल्याबद्दल पती पत्नी आजच्या दिवशी फातिमा मातेला धन्यवाद देत आहेत. फातिमा मातेचा वरदहस्त सदैव त्यांच्या कुटुंबावर असावा. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध व्हावे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे. त्यांच्या मुलावर व कामधंद्यावर फातिमा मातेचा आशीर्वाद असावा.
सुखी व आनंदी जीवन त्यांना मिळावे म्हणून आपण त्यांच्यासाठी व आपणा सर्वांसाठी प्रार्थना करूया. आता फादरांच्या हस्ते मान्यवरांना स्मृतिचिन्ह देण्यात येईल. फातिमा मातेचा ध्वज आशीर्वादित केला जाईल. आपण सर्वांनी मान नमवून मानवंदना द्यायची आहे. फातिमा मातेचा ध्वज फडकवण्यासाठी मान्यवरांनी फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपापूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपापूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी.
दर्शन आम्ही घेतो तुझे याचुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. अतिम मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. आजची पवित्र मिस्सा नोवेना हेतूपेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. आजच्या पवित्र मिस्सासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर जो डिमॉन्टी यांचे हार्दिक स्वागत. फादर जो डिमॉन्टी मूळचे गाज धर्मग्रामातील असून सध्या ते सेंट जेम्स चर्च आगाशी धर्मग्रामामध्ये सहाय्यक धर्मगुरू तसेच सेंट जेम्स हायस्कूल येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. फादरांनी यापूर्वी पापडी, सांडोर, शिरलयवाडी आणि नंदाखाल धर्मग्रामामध्ये आपले अमूल्य योगदान दिले आहे. दरम्यानच्या काळात फादरांनी धर्मप्रांतातील विविध शाळांमध्ये आणि नंदाखाल येथील सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे धर्मगुरू होण्याअगोदर आपल्याकडे ब्रदर म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे आणि ह्या दरम्यान आपल्या चुळणे धर्मग्रामाचा युवा संघ जो बरेच वर्ष कार्यरत नव्हता त्या संघाची 3 ऑगस्ट 2003 साली त्यांच्या प्रयत्नांनी पुनर्स्थापना झाली. त्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन गेले 21 वर्ष ती संघटना कार्यरत आहे. ह्या त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी असू. फादर स्वतः एक शिक्षक आहे, तरी ते स्वतःला आजही विद्यार्थी मानतात. त्यांना शिक्षणाची अत्यंत आवड आहे. त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, इंग्लिश लिटरेचर आणि एज्युकेशन या विविध विषयांमध्ये मास्टरी मिळवली आहे. शिक्षणाची त्यांची जिज्ञासा अजूनही कायम आहे आणि ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. त्यांची ज्ञानाची तहान आणि सतत नवीन शिकण्याची ओढ
हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेली उत्तम देणगी आहे. फादरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअर घडवले आहे. अशा या अभ्यासू व आदर्श शिक्षक धर्मगुरूंचे आजच्या उपासनेसाठी हार्दिक स्वागत. सर्व भाविकांचे फातिमा मातेच्या नोवेनाच्या भक्तीमध्ये सहर्ष स्वागत. परमेश्वराने मानवाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी सुंदर अशा कुटुंब संस्थेची आपल्याला देणगी दिलेली आहे. मात्र अनेकदा आधुनिक कुटुंब आपल्या ह्या मूलभूत गरजा भागविण्यास कमी पडत आहेत. अनेकदा वैयक्तिक आवडीनिवडी जपताना कुटुंबातील इतर सदस्यांच्या गरजांकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पवित्र मरियेच्या जीवनावरून आपल्या लक्षात येते की तिने प्रत्येक वेळी स्वतःच्या आवडीनिवडीला मुरड घालून दुसऱ्यांच्या गरजांकडे प्राधान्याने लक्ष पुरविले. आज कुटुंब बांधणी या विषयावर चिंतन करत असताना पवित्र मरियेच्या ह्याच आदर्शाचा कित्ता गिरवून आपले कुटुंब अधिकाधिक ख्रिस्तमय होण्यासाठी तिने सुचविल्यानुसार पवित्र रोझरी प्रार्थनेचा अवलंब करून आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांतीचे, पावित्र्याचे, सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आजच्या या नोवेनाच्या मिस्सा बलिदानामध्ये आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आज आपण स्वर्गवासी जॉर्ज डिसोजा यांच्या एक वर्षाचे स्मरण करीत आहोत. त्याप्रमाणेच या सर्व हेतूंसाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, याच्या पहिल्या वाचनामध्ये जे उत्पत्तीच्या पुस्तकातला आहे त्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर आपल्याला स्त्री पुरुषांनी विवाह करून एकत्र यावं आणि त्यासाठीच स्त्री पुरुषांची जणू निर्मिती झालेली आहे हे आपल्याला समजावून सांगत आहे की ख्रिस्त देखील सांगतोय की जे देवाने जोडलं आहे ते माणसाने कधी तोडू नये. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंब हे वत्सल असावं लागते. कुटुंब ही ख्रिस्त सभेची छोटीशी आवृत्ती आहे. या कुटुंबामध्ये राहत असताना कळत नकळत काही वाईट शब्द, वाईट कृती आपल्या हातून घडलेल्या असतील तर त्याबद्दल अंतःकरणापासून पश्चाताप करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हैगयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्तिमार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ती दोघे एक देह होतील. परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावे हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहकारी निर्माण करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामने प्रत्येक सजीव प्राण्याला जी नावे दिली तेच नावे त्याचे पडले. आदामने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशु ह्यांना नावे दिली. पण आदामला कोणी अनुरूप सहकारी मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासली काढून घेतली. तिची सर्व जागा मांसाने भरून गेली आणि परमेश्वर देवाने आदामची फासली काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. या कारणासाठी पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. ती दोघे एकदेह होतील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. जे परमेश्वराचे भय बाळगतात, जे त्याच्या मार्गाने चालतात ते धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या मजघरात तुझी पत्नी सफल द्राक्षवेळासारखी होईल. तुझ्या सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रूपांसारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सिओनातून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांचे मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायेलाला शांती असो. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी दर्जाचे केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांचा तारणाऱ्याचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण तो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. या कारणास्तव
त्यांना बंधू म्हणायला त्याला लाज वाटत नाही. प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी उभे असा. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत माकले शुभवर्तमानातून घेतलेल्या आजचे वाचन. काही परुषी तिथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्याने त्याला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपुत्र देणे शास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो त्यांना म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील. ते पुढे दोन नव्हे तर एक देह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्यांच्या शिष्याने पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तेही व्यभिचार करते. मग त्याने बाळकाला स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. परंतु शिष्याने आणणाऱ्यांना दठावले. हे पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो म्हणाला, बाळकांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्याचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. मग त्याने त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रभूचे हे शुभवर्तमान. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, हिटलरच्या छळछावणीमध्ये ज्या लोकांनी वेदना भोगल्या आणि जणू त्या नरकातून जी काही थोडी लोक जिवंत बाहेर आली त्यामध्ये फादर जेम्स एम होते. आणि ते बाहेर आल्यानंतर सगळं सुरळीत झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की त्या मृत्यूछायेत, त्या छळछावणीमध्ये, त्या मृत्यूछायेत तुम्हाला कोणाचा आसरा होता? कोणती प्रेरणा तुम्हाला होती? जिवंत राहण्यासाठी काय आसरा लागतो, जिवंत राहण्यासाठी काय प्रेरणा लागते, ती तुम्हाला कुठून होती? तर फादर जेम्स एम अगदी प्रांजळपणे म्हणाले. ते बोलले की ब्रेड वॉज इम्पॉर्टंट, भाकर महत्त्वाची होती. फ्रीडम वॉज मोर इम्पॉर्टंट, भाकरीपेक्षा मला काय पाहिजे होतं? स्वातंत्र्य, मुक्त. फ्रीडम वॉज मोर इम्पॉर्टंट. बट द मोस्ट इम्पॉर्टंट इन ऑल वॉज अनब्रोकन फिडिलिटी अँड फेथफुल अडोरेशन. ईश्वर भक्ती आणि घनिष्ठ निष्ठा ही माझ्यासाठी त्या ठिकाणी आसरा होती. मी ह्या विचाराचा आसरा घेतला, ईश्वराचा आसरा घेतला, निष्ठेचा आसरा घेतला आणि मी जिवंत राहिलो.
प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, अढळ निष्ठा आणि ईश्वरी भक्ती ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कुटुंब बांधणीचा जणू तो पायाच आहे. आज तुम्ही बघितलं तर घरात भाकरी मिळते, स्वतंत्र रूम देखील मिळतोय. भाकरी पण आहे, स्वतंत्र प्रत्येकाला रूम आहे. आजकाल तर कुणाच्या रूममध्ये पण घरात जाऊ शकत नाही, मोबाईलला पण हात लावू शकत आणि रूममध्ये पण जाऊ शकत नाही. स्वतंत्र रूम आहे, भाकर आहे. परंतु भाकर आणि स्वतंत्र रूम जरी असला तरी जर घरात ईश्वर भक्ती आणि एकमेकांप्रती निष्ठा नसेल, त्या नात्यामध्ये निष्ठा नसेल, मग ते पती पत्नीचा असो की मुलांचा आणि पालकांचा असो, त्या नात्यामध्ये निष्ठा नसेल तर त्या कुटुंबाला तडा जाते, मनाला तडा जाते आणि त्या घराला देखील तडा जातो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र मरिया जी आज विषय आहे की आपल्या कुटुंबाचा आश्रयस्थान आहे, ही पवित्र मरिया आपल्याला कुटुंब बांधणीसाठी पुढे नेत आहे. ही पवित्र मरिया आपल्याला कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रॉडिगल सन याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. एक लेखक आहे J.M. न्यूमन यांनी द प्रॉडिगल सन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. नक्की वाचा, सुंदर पुस्तक आहे. मी वाचलेलं आहे म्हणून सांगतोय, खूप सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये J.M. न्यूमनने रेमरंड नावाच्या एका चित्रकाराचं उदाहरण दिलेलं आहे. जगप्रसिद्ध चित्रकार आणि तो ज्या वेळेला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला होता, त्यावेळेला सर्वत्र मी रेमरंडचा मित्र सांगत लोक समाजामध्ये फार मोठं स्थान मिळवत होते. हा रेमरंडला ओळखतो म्हणजे केवढा मोठा. आणि असं हे सगळं असताना ज्याप्रमाणे संसारामध्ये सुख असते त्याप्रमाणे दुःख देखील येते, तसं रेमरंडच्या संसारामध्ये दुःख आलं. त्याची पत्नी, तिचं निधन झालं. त्याचा एकुलता एक मुलगा टायटस हा देखील असाध्य आजाराने मरण पावला. आणि या दुःखामध्ये तो मित्रांकडे वळाला. कुणाकडे वळायला पाहिजे होतं आणि तो कुणाकडे वळाला. त्या मित्रांनी सांगितलं की असं होते, तू काय कर, दुसरं लग्न कर. आता मित्र काय खोटं बोलतात का? नाही ना. मित्रांचं याने ऐकलं, दुसरं लग्न केलं. तिचं त्याचं काही पटलं नाही आणि तिने पोटगी म्हणून, भरपाई म्हणून एवढी संपत्ती मागितली की ती देता देता रेमरंड कधी कर्जबाजारी झाला हे त्याला कळलं नाही. आणि कर्ज घेतलं, दारू प्यायला लागला, हातातला ब्रश खाली ठेवला, सगळं त्याची कला, त्याचं कौशल्य लयाला गेलं. आणि ज्या वेळेला त्याचं स्वतःचं घर लिलावाला काढलं, ते जेव्हा त्याने पाहिलं आणि त्याचेच मित्र जेव्हा ते घर मला मिळावं म्हणून बोली लावू लागले, तेव्हा रेमरंड अंतःकरणामध्ये विवळला. त्याचं शरीर खंगलं, त्याने अंथरूण पकडलं. आणि त्यावेळेला त्याला जाणवलं की जीवनात चुकलं कुठे. माणसाला कधी कळते हे? ज्या वेळेला तो एकाकी पडतो. कुठे चुकलं त्यावेळेला त्याने चिंतन केलं. चिंतनानंतर त्याला कळलं की मी ईश्वरी भक्तीत कमी पडलो, माझ्या कौटुंबिक आणि कामाच्या निष्ठेमध्ये मी कमी पडलो, म्हणून हे झालं. आणि आयुष्याच्या शेवटी, आयुष्याच्या सरतेवेळी त्याने विचार केला, पुन्हा एकदा ब्रश हाती घ्यावा. त्याने पुन्हा एकदा ब्रश हाती घेतला
आणि जगप्रसिद्ध चित्र काढलं ते होतं द रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन. जे चित्र आपण बघतो, बाप मुलाला उठवत आहे, ते चित्र रेमरंडचं आहे, जगप्रसिद्ध चित्र. त्यावेळेला तो काय दाखवतो की कुठे निष्ठा, कुणावरती निष्ठा दाखवावी? परमेश्वरावरती. कुणाची भक्ती करावी? परमेश्वराची. हे कुटुंबात जर होत नसेल तर प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, कुटुंबाला तडा जाणारच. म्हणूनच मी सांगतोय, ईश्वरी भक्ती आणि निष्ठा हीच आपल्या कौटुंबिक उभारणीचा पाया आहे. पवित्र मरियेकडे आपण वळूया. पवित्र मरियेच्या संसारावरती, कुटुंबावरती दृष्टिक्षेप टाकताना पुन्हा एकदा मी एक पुस्तक कोट करतोय. कार्डिनल वॉल्टर कॅस्पर यांचं मर्सी नावाचं पुस्तक आहे, जरूर वाचा, सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये कार्डिनल वॉल्टर कॅस्परने शेवटचं चॅप्टर पवित्र मरियेवरती लिहिलेलं आहे. आणि कार्डिनल सांगतायत की एक तरी प्रसंग मला दाखवा की ज्या प्रसंगामध्ये परमेश्वराने पवित्र मरियेला दुःखातून सूट दिलेली आहे. एक तरी प्रसंग दाखवा. परमेश्वराने पदोपदी तिची परीक्षा घेतली. योसेफाचा हात हातात घेऊन संसार थाटल्यानंतर जणू काही दुःख आणि संकटाने तिच्या संसारामध्ये ठाण मांडलेलं होतं. दुःख आणि वेदना तिच्या संसारामध्ये कायम होत्या. परंतु या दुःखाच्या, संकटाच्या वादळामुळे तिचा संसार कोलमडला नाही, तिचं कुटुंब फुटलं नाही, तुटलं नाही. याचं एकमेव कारण कार्डिनल सांगतायत, याचं एकमेव कारण म्हणजे तिचं कुटुंब हे कृपेने आच्छादलेलं होतं, ग्रेस. म्हणून देवदूत काय सांगतो? फुल ऑफ ग्रेस. येथे जेव्हा संसार थाटला जातो किंवा येथे जेव्हा कुटुंब एकत्र आणलं जाते, लग्न केलं जाते, त्यावेळेला तोच ग्रेस तुम्हाला मिळतो. ग्रेस टिकवावा लागतो. ग्रेस कृपेची जोपासना, साधना आणि भक्ती करावी लागते. हा ग्रेस, कृपा तिच्या कुटुंबात तिने, तिच्या संसारात तिने कायम ठेवली, म्हणून ती कुठेही डगमगली नाही. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, साधन नाही आहे कृपेमध्ये कुटुंब उभारणं, साधन नाही. त्यासाठी साधना आणि अग्नी परीक्षा द्यावी लागते. मी एका पॅरिशमध्ये असताना तिथे एक कॅरिझमॅटिकमध्ये एक दाम्पत्य सक्रिय होतं आणि त्या स्त्रीने तिची साक्ष दिली. 50शी ओलांडलेली ती स्त्री होती, चांगली टीचर, नवरा नॅशनलाइज बँकेमध्ये कामाला. आणि तिने साक्षीमध्ये सांगितलं, साक्ष देताना सांगितलं की मी 50शीच्या घरामध्ये सगळं काही ठीक आहे, 2 चांगल्या आम्हाला सुकन्या, 2 चांगल्या मुली, चांगल्या हुशार, शिकतायत, सगळं चांगलं चाललेलं असताना मला कळलं की मी गरोदर आहे. अनवॉन्टेड, अनएक्सपेक्टेड प्रेग्नन्सी. मी गरोदर आहे हे मला कळलं आणि आमच्या मनाची तयारीच नव्हती. मूल घ्यायचं हे आम्ही कधी विचारही केला नव्हता आणि अनएक्सपेक्टेड प्रेग्नन्सी. मन तयार नव्हतं, म्हणून मन दुसरा निर्णय घेण्यासाठी मोकळं होतं. आम्ही निर्णय घेतला याच्यातून मुक्त व्हायचं, अबॉर्शन करायचं. डॉक्टरांनी त्यामध्ये आणखीन भर घातली, सांगितलं हे बघ, हा मुलगा जो, हे जे बाळ आहे, हे बाळ पंगू किंवा मतिमंद असेल, म्हणून तुमचा निर्णय तुम्ही घ्या. डॉक्टरने जणू सिग्नल दिलं. दोघांनी ठरवलं अबॉर्शन करायचं. अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची. वेळ ठरला, दिवस ठरला, वेळ आली, दिवस आला. दोघंही घराची पायरी ओलांडणार. हातामध्ये तिने औषधाची फाईल घेतलेली,
घराची पायरी ओलांडली आणि कारच्या दिशेने दोघं जायला लागले. इतक्या समोर पवित्र मरियेचा त्यांनी अंगणामध्ये स्टॅच्यू उभा केलेला होता. त्या स्टॅच्यूवरती त्यांची नजर पडली आणि नजर पडल्यानंतर नजर झाली आणि पवित्र मरियेचे हात जे जोडलेले होते ते त्यांच्या दृष्टीला पडले. जणू स्वर्गीय आई तिला सांगत होती, संसारामध्ये पाप नको. पाप आलं की कृपा गेली. संसारात पाप नको. आणि त्या बाईने 3 मस्त सांगितले, 3 गोष्टी. खरोखर ते साक्षात्कार होता पवित्र मरियेचा तिला. ती सांगते, पवित्र मरिया मला सांगते की संसारात असं कधी काय होते तेव्हा 3 गोष्टी कर ज्या तिने केल्या. शांत राहणं, शरण जाणं, शांत राहणं, शरण जाणं आणि जे येईल ते स्वीकारणं. 3 गोष्टी तिने पाळल्या. हातातली फाईल खाली टाकली, मागे फिरले. जे अपत्य आहे ते थोडंसं प्रॉब्लेम आहे, पण ती सांगते माझ्या संसारात पाप तर आलं नाही ना. कारण पाप आलं की काय होते, कुटुंबात पाप असेल तर कृपा नाही, कृपा नसेल तर निष्ठा नाही, निष्ठा नसेल तर प्रीती नाही आणि प्रीती नसेल तर कुटुंबच नाही आहे. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने ही कृपा जोपासण्यासाठी सगळे डोंगर ती चढली. सेवेसाठी ती डोंगर चढून अलिशिबेच्या घरी गेली आणि त्यागासाठी ती कालवरी चढून त्या क्रुसाच्या जवळ गेली. कुटुंबात ईश्वर भक्ती आणि निष्ठा टिकविण्यासाठी हाच मार्ग पवित्र मरिया सुचवत आहे की निष्ठा ठेवा. त्याच्यासाठी निष्ठा आणि ईश्वर भक्तीवरतीच कृपा आहे आणि कृपेवरतीच आपलं कुटुंब आणि आपला संसार आपल्याला उभारायचा आहे. आजकाल काय चाललंय ते मला सांगायची जास्त आवश्यकता नाही आहे, कारण कटू बोलू नये. परंतु जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धारी हे आपल्या महात्म्यांनी सांगितलेलं आहे. आज आईच्या हाती मोबाईल नसावा असं मी सांगत नाही. आईच्या हाती मोबाईल असावा पण आई मोबाईल नसावी. आता घर इकडे गा आणि माहेर तिकडे, तर घर कुठलं आणि माहेर कुठलं हेच कळत नसेल तर संसार कुठे आहे आणि कुटुंब कुठे आहे. आपल्या भाषेत काय सांगतो, दिल्या घरी सुखी राहा की नाही. जे दिलं घर, जे घर आहे तेथेच राहा. ब्लूम वेरेवर यू आर प्लांटेड. जेथे आहेस तेथेच स्वर्ग बनव. तो कुणाच्या घराचा स्वर्ग नको बनवू, स्वतःच्या घराचा स्वर्ग बनव. त्यासाठी त्याग कर, त्यासाठी प्रीतीने वाग, आदराने वाग. आमचे फादर जॉन डिमेलो सेमिनरीमध्ये असताना त्यांनी एका प्रवचनामध्ये सांगितलेलं होतं की कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये का कलह आहे, इट इज ओनली बिकॉज ऑफ डॉमिनेशन. डॉमिनेशन, माझं ऐकायला पाहिजे, हेच झालं पाहिजे, हे जे डॉमिनेशन आहे याच्यामुळे कुटुंब तुटत आहे, याच्यामुळे कुटुंब वेगळं होत आहे. हे मला मिळालं पाहिजे, हे झालं पाहिजे. ज्या ठिकाणी अशा प्रकारे डॉमिनेशन येते, ज्या ठिकाणी अशा प्रकारे हुकुमशाही एकाधिकार येतो, त्या ठिकाणी मताचा आदर केला जात नाही. आणि ज्या ठिकाणी मताचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी सगळं काही संपून जाते. आपलेपणाच राहत नाही, आपलेपणा नष्ट होऊन जातो. आपलेपणा नष्ट झाला की माणूस घराबाहेर पडतो, काय पाहण्यासाठी, आधार पाहण्यासाठी. मग ते कुटुंब एकत्र राहत नाही. पवित्र मरियेने जे काही केलं ते आपलेपणाने, आपुलकीने, आदराने केलं. येशूला देखील तिने सांगितलं, बघ तुझ्या वडिलाला किती त्रास झाला, किती आदर, किती आदर योसेफाप्रती पवित्र मरियेच्या जीवनात होता. जो हात दोघांनी हातात घेतलेला होता
तो हात हेरोद देखील कधी त्यांना विभक्त करू शकला नाही. मृत्यू देखील त्यांना कधी विभक्त करू शकला नाही. म्हणून आपल्या घरामध्ये पवित्र मरियेचा स्टॅच्यू जेव्हा उभारतो, तो स्टॅच्यू उभारल्यानंतर तिच्याप्रमाणेच आपल्या कुटुंबाची जडणघडण आपण निष्ठेत आणि ईश्वरी भक्तीत केली पाहिजे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, 2 प्रकारची झाडं आदाम आणि एवेच्या बागेमध्ये देवाने लावलेली होती. 2 प्रकारची झाडं, एक नव्हतं हा, 2 झाडं होती. ट्री ऑफ लाईफ अँड ट्री ऑफ नॉलेज. एक होतं जीवनाचं झाड, एक होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड. पवित्र मरियेने बऱ्या वाईटाचा नाही विचार केला, तिने जीवनाचा विचार केला. ती जीवनाकडे वळाली आणि एवा बऱ्या वाईटाकडे गेली. आज ज्ञान देण्याचं काम चाललं आहे. नॉलेज नॉलेज नॉलेज. कुटुंबामध्ये केवढं नॉलेज. हा मुलगा हे शिकतोय, तो मुलगा ते शिकतोय. अरे एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ नाही, आणि जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये कोणतरी येतो आणि फोन करतो. त्याला तीच वेळ सुचते. घरी आले की यांना फोन आले. किती वेळ, मला खरंच सांगा पती पत्नींनो, किती वेळ आपलं एकमेकांशी कन्स्ट्रक्टिव्ह आणि चांगलं कॉन्व्हर्सेशन होते. मी आज बघितलं फादर रॉबर्ट आणि फादर आपले जे बॅप्टिस्ट आहेत, केवढं सुंदर कॉन्व्हर्सेशन चाललेलं. आमचं तर खूपच चांगलं होते. आय एम व्हेरी हॅपी विथ फादर फिलिप अँड फादर रॉबिन. खूपच चांगलं. त्याच्यामुळे आमची खूप एकमेकांवरती प्रीती आहे, निष्ठा आणि आनंदाने आम्ही राहतो. हे संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे. निष्ठा, भक्ती आणि एकमेकांशी संवाद हे का करत नाहीत? कशासाठी आपण घरापेक्षा बाहेर सुखासाठी जायचं? स्वर्ग कुठे आहे मला माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर मला सांगावं. पण स्वर्ग निश्चितच घरात आहे. स्वर्ग निश्चितच घरात आहे. कारण जेथे 2 किंवा 3 एकत्र राहतात तेथेच मी आहे. येशू ज्या ठिकाणी आहे तेथे स्वर्ग आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या निष्ठेने, ईश्वरी भक्तीने आपलं कुटुंब उभारूया. त्यासाठी पवित्र मरियेकडे मध्यस्थी मागूया, पवित्र आत्म्याचं सहाय्य मागूया. आमेन. आपण उभे राहूया, आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र, एकच प्रभू येशू ख्रिस्त, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला की. आणि जिवंतांचं व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा, याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेष्टांमार्फत बोलला की एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन यांची मी वाट पाहतो. आमेन. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा आणि विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल.
ख्रिस्त सभेसाठी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना प्रभूची सुवार्ता सांगण्यास चांगले आरोग्य व सामर्थ्य लाभावे, तसेच प्रत्येक कुटुंब त्यांच्या आचरणातून श्रद्धेत दृढ व्हावे म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. राष्ट्रासाठी आपल्या देशाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निस्वार्थी वृत्तीने देशाची सेवा करून समाजात कुटुंब बांधणीसाठी प्रकल्प राबवावे व नागरिकांची सर्वांगीण प्रगती करावी म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. कुटुंबासाठी आपल्या सर्वांच्या कुटुंबात ऐक्य नांदावे, सुसंवाद साधावा, आपुलकी वाढावी व प्रत्येक सदस्य परमेश्वराच्या श्रद्धेत वाढावा म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. धर्मग्रामासाठी आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंब शांती, समेट, एकोपा व प्रार्थनामय वातावरणात असावे. प्रत्येक कुटुंबाने एकमेकांना सहाय्य करण्यास तत्पर असावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. परदेशी असलेल्या व्यक्तींसाठी आपल्या धर्मग्रामातील जे व्यक्ती शिक्षणासाठी, नोकरी व्यवसायासाठी व इतर महत्त्वाच्या कामासाठी आपल्या कुटुंबापासून परदेशी गेलेले आहेत, अशा सर्वांवर परमेश्वराची कृपा असावी व ते सतत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात असावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानाचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
हे सर्व समर्थ बापा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला गे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. हे प्रभो पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण जेव्हा तुझ्या मुलांनी पाप केले आणि तुझी मैत्री गमावली, तेव्हा तुझ्या पुत्राच्या रक्ताने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू त्यांना पुन्हा तुझ्या जवळ आणलेस. तुझा पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू जसा एक आहेस तसे त्यांनी एक असावे म्हणून तू तुझ्या ख्रिस्त सभेत त्यांना एकत्र आणतोस. तुझे लोक बनण्यासाठी व तुझ्या अद्भुत कृत्यांचा महिमा गाण्यासाठी तू त्यांना पाचारण करतोस. तू त्यांना ख्रिस्ताचे शरीर आणि पवित्र आत्म्याचे वसतिस्थान बनवितोस. आणि म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पावन पावन नमः शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्ग धरा. जय 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 प्रभूचा यशोगीत गा नभांतरा नभांतरा. परम ईशाचा पावन नामी गीत धान्य तो जनांतरा. जय 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 तार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा गा नभांतरा. पावन 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 तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा येशूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य.
हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. या जगातून बोलावून घेतलेल्या जॉर्ज डिसोजा या तुझ्या सेवकाची आठवण कर. ज्याप्रमाणे ते तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाले होते, त्याचप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करत जीवनात तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई ही सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आपल्या तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमचे आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवालाच्या संस्कार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. ही कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोसे होते, आमचा आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाचे आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सौज्वळ, तापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सर्वकालीन सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशामध्ये तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येक कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्य नियमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून तू आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठवले नाहीस यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची प्रार्थना मान्य कर. एकत्र. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुमच्या अंतरात सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झाली आहे. रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 सामान्य काळातील 27वा रविवार. गेल्या रविवारचे दान रुपये 36,480, आठवड्याचे दान रुपये 14,480 इतके झाले. आपले उदार दानाबद्दल धन्यवाद. सोमवारपासून ते रविवारपर्यंत मिस्साच्या उपासनेचे आयोजन प्रेषित संत अँड्रू न्यू चुळणे शेजोळ करील. आपल्या सणानिमित्त दान पाकिटे घरोघरी दिलेली आहेत. भाविकांनी त्यात आपले प्रेमाचे दान घालून पाकिटावर आपले नाव, शेजोळाचे नाव लिहून ती लवकरात लवकर शेजोळ प्रमुखाकडे द्यावीत. नवेना काळात हेतूपेटी वेदीसमोर ठेवली आहे. दररोज ते हेतूंसाठी मिस्सा अर्पण केली जाईल. नवेनाच्या दिवसात व सणाच्या दिवशी आल्तार व माऊली फुलांनी सजवली जाईल. त्यासाठी देणग्या स्वीकारल्या जातील. आजपासून दफनभूमीवरील हेतू त्या दफनभूमीवर वाचले जातील. सुकाणू समिती आणि चर्च पाळकीय मंडळ यांची संयुक्त सभा आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता चर्च सभागृहात आयोजित केली आहे. सदर सभा फक्त अर्ध्या तासाची असेल. आशादीप संघटनेची सभा आज रविवारी संध्याकाळी 5 वाजता आहे.
युवा संघटनेची सभा आज सकाळी 8:30च्या मिसानंतर आहे. ज्यांची लग्न 2024 ते 2025 पर्यंत आहेत अशा उमेदवारांसाठी पालकांसह रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शिबिराचे आयोजन केले आहे. सर्व उमेदवारांसाठी हे शिबिर बंधनकारक आहे. सदर शिबिराचे आयोजन कुटुंब समिती करील. सिटीजन कोऑपरेटिव्ह बँकमध्ये काही जागा भरावयाच्या आहेत. तसेच बँकेचे वार्षिक बक्षीस समारंभ 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. अधिक माहिती सूचना फलकावर पाहावे. रविवार दिनांक 13 ऑक्टोबर आपल्या देवळाची आश्रयदाती फातिमा मातेचा सण. 12 ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी मिस्सा होणार नाही. रविवारी सणाच्या मिस्सा पुढील प्रमाणे सकाळी 6, 7:15 आणि 8:30 वाजता होतील. 7:15ची मिस्सा संपल्यानंतर झेंडावंदन करण्यात येईल, याची भाविकांनी नोंद घ्यावी. संध्याकाळी सणाच्या दिवशी संध्याकाळी युवक संघटनेतर्फे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. त्या दिवशी लॉटरीचे आयोजन केले आहे. तिकीट विक्रीसाठी आपले युवक युवती घरोघरी येतील व सणाच्या दिवशी लकी ड्रॉ काढला जाईल. त्या दिवशी आकर्षक बक्षिसे दिली जातील. कृपया सहकार्य करावे. नोव्हेनाच्या काळात रविवारची तिसरी मिसा ही 9 वाजता असावी असे काही भाविक सूचना करत होते. आम्हालाही ते पटलेलं होतं, परंतु आम्ही मुद्दाम तसं जाहीर केलं नाही. कारण 9 वाजता सांगायचं तर लोक 9:15ला येतील आणि आपला झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि भाताला जो आशीर्वाद द्यायचा आहे त्याच्यासाठी ही लोक निघून जातील. त्यामुळे आपण बरोबर 9च्या आतच सुरू करणार आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, आज कुटुंब संस्था आणि कुटुंब बांधणीसाठी पवित्र मरियेची हाक या विषयावर आपण चिंतन करीत होतो. आज कुटुंब संस्थेवर चौफेर हल्ला होत आहे. चारी बाजूने आघात होत आहेत. कुटुंब संस्था मोडकळीस आलेली आहे. अनेक घरात न बोलणारा बाप, अनेक कुटुंबात न ऐकणारा तरुण, अनेक कुटुंबात कायमची घराला आग लागल्यासारखी थैथयाट करणारी ती तरुणी आणि हे सगळं आपल्या इवलाशा पदराखाली जपू पाहणारी ती गृहिणी, अशी ही अवस्था आहे. सगळ्या कुटुंबात नाही, परंतु अशी आपली कुटुंब संस्थेची आज शोकांतिका आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर ख्रिस्ती कुटुंब बांधणी कशी असावी यासाठी फादर डिमॉन्टी यांनी आपल्याला खास मार्गदर्शक अशी चतुश्री दिलेली आहे. निष्ठा, भक्ती, प्रीती आणि शांती. ही चतुश्रीचं जर आपण आपलं पालन कुटुंबात केलं तर निश्चितच ख्रिस्ती कुटुंबाची बांधणी झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून फादरांचं अभिनंदन करूया. धन्यवाद फादर. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आव्हान केलेलं की आजच्या दिवशी आपण कुटुंब बांधणीचा रविवार किंवा हा चिंतन करत असताना जास्तीत जास्त कुटुंबांनी जेव्हा इथं असतील तेव्हा त्यांनी कुटुंबात बसावं. आमच्या या आव्हानाला खूप लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, मला दिसतं आहे. जे लोक इथं नाहीत त्यांना मी समजतो त्यांचं अर्ध कुटुंब इथं आहे, अर्ध घरी असेल कदाचित, किंवा अर्ध पहिल्या मिसाला येऊन गेलं असेल, उरलेलं नंतरच्या मिसाला येणार असेल, हरकत नाही. परंतु जर तुमच्या तुमचे कुटुंबातील सदस्य या मिसाला असतील आणि तुम्ही एकत्र बसलेले नसाल तर घरी जाऊन चिंतन करा की माझ्या कुटुंबातील सदस्याला, मुलाला किंवा मुलीला, बायकोला किंवा स्त्रीला किंवा सुनेला किंवा सासूला एकत्र बसावंसं का वाटत नाही. माझ्यासोबत माझ्या सहवासात बसण्याचं तिला संकोच का वाटतो, त्याला संकोच का वाटतो, याचं चिंतन घरी जाऊन करा. आता 1-2 महत्त्वाच्या सूचना. जर आपल्याकडे काही जे पाहुणे मंडळी बाहेरून आलेली आहेत दुसऱ्या पॅरिशमधून, त्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही खूप श्रद्धेने फातिमा मातेच्या चरणाशी आलेला आहात. तुमच्या विनंत्या, गरजा फातिमा माते निश्चित स्वीकारून घेईल व तुम्हाला त्याच्या प्रतिफळाचा लाभ घडवेल. आमचीही तुमच्यासाठी खास प्रार्थना. फातिमा मातेची एक खास भेट तुमच्यासाठी आहे. जे पहिल्यांदा नोव्हेनाच्या काळात पहिल्यांदा आलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी फातिमा मातेची आशीर्वादित केलेली रोजरी आम्ही वाटत आहोत. ही रोजरी मोफत आहे. वेदीच्या मागे सॅक्रिस्टीमध्ये जाऊन ती कृपया स्वीकारावी. येताना फक्त जे बाहेरून आले त्यांनीच यावं. त्यांना रस्ता दाखवायची आपल्या गावकऱ्यांना गरज नाही, कारण आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. त्यानंतर बाहेर जर तुम्हाला कुणाला भेट द्यायची असेल तर त्याच्यासाठीही आम्ही सोय केलेली आहे. काही
प्रार्थना कार्ड आणि त्याचप्रमाणे किचेन ज्याच्यावर प्रार्थना किंवा नोवेना छापलेला आहे तशी उपलब्ध आहेत. वाजवी दरात तुम्ही घेऊन इतरांना वाटू शकता. प्रिय बंधू भगिनींनो, या नोवेना काळात आणि सणाच्या दिवशी आपल्या युवा संघटनेने लॉटरीचं काहीतरी आयोजन केलेलं आहे. त्यासाठी तिकीट विक्रीसाठी ते येतील. कृपया त्यांना सहकार्य करा. धन्यवाद. दुःखद निधन श्रीमती शालिनी गिल्डस मेथॉस, वय वर्ष 63, राहणार पोकर्णी पापडी यांचे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी मिसा आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता कृपा माता कॅथेड्रल पापडी येथे संपन्न होईल.